हॅलो गाईज, आज आहे डे 3. तर आजचा तिसरा व्लॉग आहे आणि प्रतीक्षा मॅमने आम्हाला इथे 4-5 प्रकारच्या साड्या खूप सुंदर पद्धतीने शिकवलेल्या आहेत. 6 वारीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आज मी इतक्या जवळून बघितलेल्या आहेत आणि त्या मी प्रॅक्टिकली सुद्धा करून बघितलेल्या आहेत. खूप सुंदर पद्धती होत्या. आपण नेहमी एकच साडी घालून खूप कंटाळा करत असतो. तर आपल्याला नवीन काही दाखवायचं असेल, नवीन काही टेक्निक शिकायची असेल तर खूपच छान आपण 6 वारीपासून इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालू शकतो हे आजच मला कळालं. इथे आम्ही फिश कट साडी ट्राय करत होतो. मी आणि माझी फ्रेंड आम्ही एकमेकींवरती अशा प्रकारच्या साड्यासुद्धा ट्राय करून बघितल्या. त्यानंतर प्रतीक्षा मॅम या सगळ्यांकडे पर्सनली जाऊन चेक करत होत्या. प्रत्येकाला साडी जमत आहे की नाही आहे हे प्रतीक्षा मॅमने सगळ्यांजवळ जाऊन बघितलेलं आहे. माझ्याजवळसुद्धा प्रतीक्षा मॅमने पर्सनली छानपैकी असं लक्ष दिलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला 6 वारीची 9 वारी कशी घालायची हे सुद्धा दाखवलेलं आहे. आणि इतकी झटपट झाली ही साडी, मला तर बघून विश्वासच होत नव्हता की ही पण एक पद्धत असते. मला जे येत होतं ते थोडंसं वेगळं होतं, पण प्रतीक्षा मॅमकडे आज मला नवीन पद्धत शिकायला भेटली. त्यानंतर घागरा स्टाईल, आजकाल मुलींना घागरा स्टाईल घालायला फार आवडतं, ते सुद्धा मॅमने आज आम्हाला शिकवलं. आम्ही अशा पद्धतीने एकमेकींवर प्रॅक्टिससुद्धा केली. त्यानंतर आमचा दिवस पूर्ण होत आला आणि प्रतीक्षा मॅमसोबत आम्ही छानपैकी अशा गप्पा मारल्या आणि डिस्कससुद्धा केलं की आपण काय काय अजून यामध्ये नवीन करत असू शकतो. त्यानंतर मी घरी आले आणि लगेच कामाला लागले. माझे क्लायंट हे येऊनच बसलेले होते, माझी वाट बघत होते. क्लास चालू असल्यामुळे सध्या माझ्या पार्लरचा टायमिंग जरा चेंज झालेला आहे. सध्या मी संध्याकाळच्या वेळेलाच क्लायंट करत आहे. तर ऑलरेडी मी सगळं आयब्रो वगैरे माझे जे अर्धे क्लायंट्स होते ते मी करून घेतले. त्यानंतर मी यू कटची सेटिंग करायला घेतली. आज त्या मुलीचा वाढदिवस होता, त्यासाठी सेटिंग करण्यासाठी आली होती. त्यानंतर माझ्याकडे एक छान असं लॉंग हेअरचं क्लायंट आलं होतं आणि थोडंसं चॅलेंजिंग होतं. त्यांना हायलाईट करायचे होते, पण त्यांनी मेहंदी लावलेली होती. आणि तुम्हाला तर माहीतच असेल की मेहंदी लावल्यानंतर केसांना हायलाईट करायला थोडा प्रॉब्लेम येतो. खालचे हेअर्सचे थोडेसे रेडिशमध्ये हायलाईट झाले आणि न्यू जी ग्रोथ होती ती एकदम प्रॉपर ब्लॉन्डमध्ये झाली. हेअर कलर छान झाला, पण मग जे एंड पॉईंटचे केस होते ते थोडेसे रेडिश असल्यामुळे ते एवढे दिसून येत नव्हते. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करायला विसरू नका. बाय बाय, सी यू ऑल ऑफ यू.